सो हे गाईज, तर आज आम्ही गेलतो इस्कॉन टेम्पल बघायला, जो की खारघरमध्ये लोकेटेड आहे. आणि दिदी आणि मी आता इस्कॉन टेम्पलमध्ये दर्शनाला चाललोय. इकडची डेकोरेशन बघून तर खूपच मस्त वाटत होतं आम्हाला. आणि तुम्ही सुद्धा नक्की या इकडे, एकदा तरी विजिट कराच इकडे. तर खूप सुंदर असं मंदिर बनवलं आहे. तर आतमध्ये सुद्धा गेल्यावर आम्ही दाखवतोय कसं आहे आतमध्येतून. तर इकडे दिदी आणि मी चाललो आहे आतमध्ये दर्शनासाठी. श्रीकृष्ण आणि राधाचं दर्शन. तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शनाला चला. तर इकडे थोडेफार शॉर्ट्स मी घेतले, कारण की प्लेसच एवढी सुंदर वाटत होती. तर मस्त आमच्या पाठी लाईटिंग बघूच शकता तुम्ही, किती सुंदर वाटतोय रात्रीचा नजारा पूर्ण इकडे. तुम्ही इकडे इव्हिनिंगला सुद्धा येऊ शकता. इव्हिनिंगला सुद्धा मस्त वाटतो इकडे उजेडाच्या ह्याच्यात. तर आम्ही निघालेलो लवकरच, पण तिकडे जाता जाता आम्हाला अंधार झाला. तर आता आम्ही इस्कॉन टेम्पलला वरती पोचलेलो आणि खालचा नजारा तुम्ही बघू शकता. आणि वर गर्दीसुद्धा खूप होती. आज मंगळवार होता तरीसुद्धा गर्दी खूपच होती. तर आता आम्ही एंट्री करतोय आतमध्ये. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. तर आत आल्या आल्या असं वाटत होतं स्वर्गातच आलो आहे. तर एवढं मस्त वातावरण होतं इकडचं. तुम्ही बघूच शकता किती बारीक बारीक वर्क केलं आणि किती सुंदर वर्क केलं आहे सर. तर इकडे श्रीकृष्ण आणि राधाजींची मूर्ती आहे. तर खूप सुंदर अशी मूर्ती होती. श्रीकृष्ण आणि राधाजींचं दर्शन घेऊन तर मन प्रसन्न झाला माझा. आणि इकडे बघू शकता सर्व भजनामध्ये दंग आहेत. आणि मी सुद्धा मस्त दर्शन घेत होती श्रीकृष्णांचे. तर खूपच मनाला शांती भेटली. आणि इकडे सर्व लोक भजनामध्ये दंग झालेत एकदम. दर्शनाला सुद्धा खूपच लाईन होती. आणि एका साईडला भजनसुद्धा चालू होता. तर आमच्या आणि ह्यांच्यासोबत तुम्हीसुद्धा भजनामध्ये दंग व्हा थोड्या टायमासाठी. तर कसं वाटलं भजन नक्की सांगा. आणि आम्हाला तर खूपच आवडलं. आणि इकडे देखावेसुद्धा खूप मस्त मस्त केलेले होते. आणि मी थोड्या टायमासाठी मस्ती करत बसलेली इकडे पाण्यासोबत. तर चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.